तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज इंदिरा भीम चौक येथून जी रॅली निघत आहे त्या रॅलीचं प्रयोजन काय आहे? आपण इथे एक मॅडम आहे त्यांच्या मॅडम, या रॅलीचं प्रयोजन काय आहे? जे आपण पाहतो की महाबोधी बुद्ध विहार आहे बुद्धगयेचं, ते बुद्ध विहार अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून जे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे, पंडितांच्या ताब्यामध्ये आहे. कारण जो BT ॲक्ट आहे 1949 तो कुठेतरी जेव्हा संविधान लागू झालं, संविधान लागू झालं 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्मित संविधान या देशामध्ये लागू झालं आणि त्याच्यामध्ये आधीचे 1950च्या आधीचे जे कायदे आहेत ते निरस्त करण्याचं प्रावधान संविधानामध्ये आहे. जेव्हा सर्व धर्माचे जे काही हे आहेत, मंदिर आहे, मस्जिद आहेत, त्या धम्मगुरूच्या ताब्यात आहे. मग बुद्धगयाच का बरं तिथे की बौद्ध भिक्षू आणि बौद्ध धम्मगुरूंच्या ताब्यात नाही? यासाठी कारण पहिला लढा जो अनागरिक धम्मपालांनी लढला बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा, दुसरा लढा भंते सुराई ससाईजी यांनी लढला आणि तिसरा आज पुन्हा हे देश आणि विदेशाच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. आज भंते सुराई ससाईजी यांच्या नेतृत्वामध्ये ही जी धम्म रॅली निघाली आहे, बुद्धगयामध्ये जे लोक आंदोलन करत आहेत त्यांना बळ देण्यासाठी हे या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये, कारण नागपूर ही ऊर्जाभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे धम्म दिलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने आज आम्ही या रॅलीमध्ये सामील झालो आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथं मॅडमची प्रतिक्रिया जाणून घेतली. आणखी इथे बरेच लोक आहेत, त्यांच्याकडून देखील आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर अशा पद्धतीने आपल्या इथे एक भाऊ देखील आहे जो बाबासाहेब आंबेडकरांची फोटो घेऊन उभा आहे. तर त्यांच्याकडून जाणून रद्द करो. सर, या रॅलीबद्दल तुमचं काय मत आहे? सर, रॅलीबद्दल मत माझे हे आहे की जो ॲक्ट 1949 बनलेला आहे तो ॲक्ट अविलंब रद्द करण्यात यावे. कारण की देशामध्ये असा एकही धार्मिक स्थळ नाही की जिथे ज्या धर्माचे लोक राहतात त्या धर्माची तिथे कमिटी नाही, परंतु महाबोधी महाविहार असं एकमेव स्थळ आहे की जिथे 4 बौद्ध तसेच 4 हिंदू आणि 1 DM असे 4+5 अशी कमिटी नियुक्त केलेली आहे. तर आमची मागणी आहे की हे ॲक्ट 1949 अविलंब रद्द करण्यात यावे. आज जे तुम्ही रॅलीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालत आहे याच्या मागचं काय कारण असेल? सर, बाबासाहेबच्या फोटो नाही, आमच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला धम्मदीक्षा दिली त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आमचा पुनर्जन्म झाला व आम्ही माणूस म्हणून जगायला लागलो. या बाबासाहेबांमुळे तुम्हाला ऊर्जा मिळते? सर, बाबासाहेब ऊर्जाच नाही तर आम्हाला जगण्याची प्रेरणासुद्धा मिळते. तुम्हाला काय वाटतं ह्या रॅलीनंतर सरकारवर काही दबाव येईल का? सर, दबाव तर भरपूर येईल. नागपूरची खासियत आहे, नागपूरमध्ये नाक दाबलं तर दिल्लीमध्ये तोंड उघडतं आणि अशा रॅल्या फक्त नागपूरमध्येच नाही तर अख्ख्या भारतामध्ये सुरू आहेत आणि यावेळेस त्यांना महाबोधी महाविहार मुक्त करावंच लागेल. यानंतर तुम्ही महाबोधी विहारासाठी जाणार आहात का तिथे? नक्की 22 तारखेनंतर आम्ही तिथे ज्या आमचे भिक्खू संघ, आदरणीय भिक्खू संघ जिथे आंदोलनात बसलेले आहे त्यांना आम्ही सहकार्य करण्याकरिता असंख्य संख्येने तिथे जाणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाबोधी महाविहार मुक्त करो, महाबोधी महाविहार मुक्त करो. तर अशा पद्धतीने सरांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मित्रांनो.
बिहार सरकार आणि केंद्र सरकारला ह्या रॅलीतील जनता चेतावत आहे की आमचं महाबोधी महाविहार मुक्त करा, आता तरी मुक्त करा, अन्यथा हा देशव्यापी आंदोलन यांनी धग घेतल्याशिवाय राहणार नाही आणि याची जबाबदारी केंद्र सरकार आणि बिहार प्रशासनाची राहील. त्यानंतर तुम्ही आता बोधगयाला जाणार आहात का? आम्ही आता नाराज दिलेला आहे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून की चलो बोध गया की ओर. जर बिहार सरकार याच्या गांभीर्य लक्षात घेत नसेल तर संपूर्ण देशामधील लाखो करोडो जनता बोधगयेला पोचल्याशिवाय राहणार नाही. उद्या आम्ही बोधगयेला प्राथमिक स्वरूपात 17 तारखेला नागपूरवरून बसेस करून निघत आहोत आणि तिथं आम्ही बिहार सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर भेटून ह्या बाबीचं गांभीर्य त्यांना दर्शवून देणार आहोत, जाणून देणार आहोत, त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत. बिहार सरकार, केंद्र सरकार आणि नागपुरामधील आमचे फडणवीस सरकार यांनी आता तरी लक्ष द्यावे. बौद्धांची एकच मागणी आहे, महाबोधी महाविहार मुक्त करा. आम्हाला सम्राट अशोकांनी बांधलेल्या 84,000 बौद्ध विहार आणि स्तूप नकोत. आम्हाला फक्त आमच्या श्रद्धेचा महाबोधी महाविहार मुक्त करा आणि ते बौद्धांच्या स्वाधीन करा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. तर अशा पद्धतीने आपण इथे सरांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली. इथे आणखीन बरेच लोक आहेत, त्यांच्याकडून देखील आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ मित्रांनो. तर अशा पद्धतीने इथे संविधान चौक येथे एक रॅली आली आहे. आपल्यासोबत एक मॅडम उभे आहेत, त्यांच्याजवळून देखील आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. मॅडम, या रॅलीबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं हे मत आहे दादा की ज्या पद्धतीने आज आमचा शांती मार्च निघालेला आहे भीम चौक इथून संविधान चौकपर्यंत, हे फक्त एक मार्च, अजून शांतिप्रिय मार्च नाही आहे, हे एक मोठ्या आंदोलनाचा आगाज आहे. आम्ही भले बुद्धाचे भूमीवरती आम्ही जे शांतप्रियाने जे आम्हाला तथागत गौतम बुद्धांनी जे मार्ग दाखवला आहे शांतीचं, आमच्यामध्ये ते शांतीचं मार्ग खूप आहे. पण आज सगळे आंबेडकरीवादी अजून बुद्ध जे धर्माचे लोक आहेत ते पेटून उठलेले आहेत, कारण त्यांची आत्मा अंतकंठाला दुःख झालेलं आहे. आज इतके दिवस झालेले आहेत बोधगयाला, आमचे भंतेजी, आमचे भिक्खुशंग तिथे उपाशी उपवासन करत आहेत, तरी बिहार सरकार अजून केंद्राच्या सरकारला त्यांच्या कानामध्ये जू नाही रेंगत आहे. आज भारतातच नव्हे तर पूर्ण इंटरनॅशनल लेवलवरती भारताच्या बाहेरसुद्धा इतकं आज बोधगयाला घेऊन इतकं न्यूज आहे, तरी पण हे मोदी मीडिया अजून हे गोदी मीडिया हे बिलकुल दाखवत नाही आहे. पण याच्याने तुम्ही इतकं लक्षात ठेवा की आम्ही जनजनपर्यंत जातो आहे, अजून जनजनपर्यंत बौद्ध भूमीला आमचा अधिकार आहे हे आम्ही सांगतो आहे. अजून आज हे हजारोच्या तादातीने इथे आम्ही आंबेडकरवादी जमा झालेले आहोत. याच्यावरती आमचे हे सगळे आई मोठे लोक आज इतक्या उन्हात तानात इथे आलेले आहेत, हे फक्त आपल्या अधिकारासाठी आलेले आहेत. कारण जे
BT ॲक्ट झालेला आहे 1949मध्ये, त्याच्यामध्ये इतकं अवघड लिहिलेलं आहे की तिथे हे म्हणतात की 9 लोक कमिटीमध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त एक तिथले जे DM राहणार, जे कलेक्टर राहतील, कोणत्याही जाती विशेषचं राहणार ते एक राहतील, 4 लोक तिथे ब्राह्मणचे हिंदू लोक राहतील, 4 लोक तिथे आमचे भिक्खू संघाचे राहतील. तर मेजॉरिटीमध्ये तर त्यांचे 5 लोक झाले ना. मग हे असं का? इतर ठिकाणी जेव्हा तुम्ही धर्माचं जे तुमचं मस्जिद आहे, गिरजाघर आहे, इव्हन तुमचं राम मंदिरमध्ये का नाही आमच्या भंतेजीला नेऊन ठेवता? मग का नाही आम्हाला पण तो अधिकार देता? मग तर हे जे आमचं एक बुद्ध गयाचं जे आमचं बुद्धांचं जे मोठं स्थान आहे त्याच्यावर आम्ही हे ब्राह्मण लोकांना अजिबात कब्जा करू देऊ नये. याचं मागचं एकच रिझन आहे की जर बुद्धाची भूमी हे म्हणतात, अजून आमचे पंतप्रधान भारताच्या बाहेर देशामध्ये जाऊन म्हणतात की मैं बुद्ध की भूमी से आया हूँ, तर मग त्यांना लाज नाही वाटत आहे की बुद्धाच्या भूमीवर तुम्ही कब्जा करून ठेवत आहात? तुम्ही अर्धे हिंदूंना बसवत आहेत, अर्धे तुम्ही बुद्ध धर्माच्या लोकांना बसवत आहात. आता वेळ आलेली आहे, बुद्ध धर्मी लोक जागून घेतलेले आहेत, आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. अजून हे सगळ्यात मोठं एक तिथलं स्पेशल हे आहे की तुमच्या राम मंदिरला बाहेरून कोणता पैसा येत नाही आहे, कारण हे तुमचं हिंदुत्वाचं जे आडंबर आहे ते पूर्ण गावापर्यंत, पूर्ण शहरापर्यंत, पूर्ण भारतापर्यंत, अजून भारताबाहेर पसरून गेलेलं आहे. फक्त बौद्धगयाच्या नावाने तुम्हाला इंटरनॅशनल तुम्हाला जे दान चंदा येतं म्हणून तुम्हाला बौद्धगयावर आपलं अस्तित्व ठेवायचं आहे. म्हणून बिहार सरकार, अजून केंद्राची सरकार हे जे आडंबर आहे आता लोकांचं कानापर्यंत, डोळ्यापर्यंत आलेलं आहे. आम्ही याचा निषेध करतो, निषेध करतो, निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे लेके रहेंगे, लेके रहेंगे, अरे लेके रहेंगे, लेके रहेंगे, अरे जब तक सूरज चांद रहेगा, अरे जब तक सूरज चांद रहेगा. अशा पद्धतीने इथे महिलांनी देखील इथे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिलेली आहे मित्रांनो. आंदोलन